शाबू आणि भगरीच्या चकल्या सर्वांनाच माहिती असतील, पण मी जरा वेगळ्या पद्धतीने इथं करत आहे. रात्रभर शाबू भिजत घातला आणि त्यानंतर आणखीन गरम पाणी घालून तो अजून 5-6 तास भिजवला. म्हणजे अशा रीतीने तो मऊ होतो, त्यामुळे चकली दुप्पट तिप्पट फुगते. हे 2 किलो बटाटा आहे. 1 किलो शाबूसाठी 2 किलो बटाटा घ्यायचा आणि अर्धा किलो भगर शिजवून घेतलेली आहे. मीठ वगैरे काहीही टाकलेलं नाही आहे. आता हे तिन्ही चांगलं एकत्र करून घेऊया. त्यासाठी जो बटाटा आहे तो आपण किसणीवर किसून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्या गाठी राहणार नाही. बटाटा किसून भगर, बटाटा आणि शाबू चांगलं एकजीव करून घेतलं. या पद्धतीनं हे मिश्रण होतं. त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट मी टाकणार आहे. तुम्हाला हिरवी मिरची आवडत असेल तर तुम्ही ती टाकली तरी चालेल. या पद्धतीनं हे सर्व मिश्रण हाताने एकजीव करून घेणं आवश्यक असतं आणि कुठल्याही गोष्टीला हात लागल्याशिवाय त्याला चव येत नाही, हेही तितकंच खरं आहे. हे मिश्रण एकत्र झालं आणि आता शेवग्यामध्ये घालून याच्या चकल्या करून घ्या. या चकल्या गोल होत नाहीत, पण तरी करण्याचा प्रयत्न करूया. अशा रीतीने सगळ्या चकल्या पाडून घ्या. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवर दुसरेही व्हिडिओ असतात, ते नक्की पहा. धन्यवाद.